नमस्कार मित्रांनो. ऊस उत्पादक शेतकऱ्याची ऊसाची रिकव्हरी ही कारखान्याकडून चोरली जाते असा आरोप वारंवार केला जातो आणि यातून शेतकऱ्याची होणारी पिळवणूक ही राज्यभरात पाहिली जाते. पण आता कोल्हापूर जिल्ह्यात शेतकऱ्यासाठी लोकवर्गणीतून ऊस रिकव्हरीची प्रयोगशाळा उभारणार असून राज्यातील हा पहिलाच उपक्रम होणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाचे वजन आणि रिकव्हरी एकाच ठिकाणी समजावी, तसेच साखर उद्योगात पारदर्शकता यावी यासाठी शेतकरी वजन काट्यावर ऊस रिकव्हरी मोजणारी प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाचे वजन आणि रिकव्हरी एकाच ठिकाणी समजावी, तसेच साखर उद्योगात पारदर्शकता यावी यासाठी शेतकरी वजन काट्यावर ऊस रिकव्हरी मोजणारी प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. म्हणजेच ऊस वजन करणारा काटा आणि ऊस रिकव्हरीची प्रयोगशाळा ही संपूर्ण खाजगी असून ही शेतकऱ्यांच्या लोकवर्गणीतून उभा राहणार आहे. राज्यातील हा पहिलाच उपक्रम असून त्यासाठी आवश्यक निधीचे संकलन या महिन्याअखेर पूर्ण करण्याचे आवाहन आंदोलन अंकुश संघटनेचे नेते धनाजी चुडमुंगे यांनी केले आहे. शेतकरी वजन काट्यावर आंदोलन अंकुश संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी चुडमुंगे म्हणाले की कृष्णा, वारणा, पंचगंगा आणि दूधगंगा नदीकाठचा परिसर देशातील सर्वाधिक ऊस रिकव्हरी देणारा पट्टा म्हणून ओळखला जातो. मात्र साखर कारखान्यांच्या सरासरी रिकव्हरीवर आधारित FRP ची पद्धत लागू झाल्यानंतर अनेक कारखान्यांनी सरासरी रिकव्हरी कमी दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गेल्या 10 वर्षात ऊसाचे दर 2,500 ते 3,000च्या आसपासच राहिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. कारखाने जाहीर करत असलेली रिकव्हरी अचूक आहे की नाही याची स्वतंत्र पडताळणी करण्यासाठी शासनाकडे कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे संघटनेच्या माध्यमातून स्वतंत्र रिकव्हरी प्रयोगशाळा उभारून वस्तुस्थिती शेतकऱ्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या उपक्रमामुळे साखर उद्योगातील पारदर्शकता वाढवण्यासाठी मदत होणार आहे. प्रयोगशाळेतील रिकव्हरी मोजमापावर कोणताही प्रकारचा तांत्रिक आक्षेप घेता येऊ नये यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त डिजिटल पॉलेरोमीटर बसवण्यात येणार आहे. यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट म्हणजेच VSIच्या मान्यताप्राप्त आधुनिक उपकरणे खरेदी करण्यात येणार असून त्यासाठी अधिक खर्च अपेक्षित असला तरी लोकवर्गणीतून निधी उभारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. धन्यवाद.